शिवछत्रपतींना मानवंदना करून आज या ठिकाणी मला खरोखरच आनंद व्यक्त करता येत नाही. ते म्हणतात ते खरं आहे, मुळात हसता येत नाही. कधीतरी मनापासून हसावं असं वाटलं तर मग देवराम लांडेंनाच बोलायला द्यावं किंवा त्यांचं ऐकावं असं वाटतं. आणि म्हणून कधीतरी आनंदाचा क्षण कसा असावा, तो क्षण माझ्या वाढदिवसानिमित्त मला अनमोल भेट आज मिळाली आहे, त्याचा अत्य आनंद आहे. आई मुक्ताईच्या प्रांगणामध्ये अगदी मनापासून विघ्नतेची आज संकष्टी चतुर्थी आहे. अगदी देवाच्या समोर बसून, गणपती रायाच्या समोर बसून मंत्री महोदयांसोबत त्या ठिकाणी अभिषेक झाला. त्यानंतर भोजनालयाचं उद्घाटन झालं. त्यानंतर इथे आल्यानंतर महाराज आपल्या वेसीवर महाराजांच्या प्रतिमेचं त्या ठिकाणी आपण त्यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. त्याच्यानंतर आई मुक्ताईची आरती मिळाली. मला माहीत नाही, पण मला असं वाटतं मला सर्व भरभरून पावलं. आणि ही संधी फक्त जी आजचा वाढदिवस एक आगळा वेगळा वाढदिवस का वाटला, कारण गेली 4 दिवस कार्यक्रम सुरू आहे. 5वा दिवस आहे आजचा. कष्ट खूप घेतलेत आरोग्य विभागाने, परंतु आजचा आनंद जो आहे तो व्यक्त करताना मी जेव्हा मला विचारलं दादांनी 3 दिवस आधी पुण्यामध्ये 3 दिवस आधी मी दादांना म्हटलं मीटिंगमध्ये, दादा मीटिंग संपली आहे, परंतु मला चंद्रकांत दादा पाटील दादांना म्हटलं दादा मीटिंग संपली आहे पण माझा वाढदिवस आहे. मग म्हटले काय करायचं, कोण आलं पाहिजे. म्हटलं दादा आठवतं का एकेकाळी जेव्हा मी प्रवेश केला त्यावेळी तुम्ही माझी डिमांड पूर्ण केली होती. आज माझी डिमांड आहे ती पूर्ण करा, म्हणजे मला खूप आनंद होईल. तर म्हणाले कोण, व्यक्तीचं नाव तर सांगा. म्हटलं मला रवींद्र चव्हाण साहेब या महाराष्ट्र राज्याचे असणारे बांधकाम मंत्री हेच मला वाढदिवसाला आले, तर तीच मला भेट हवी आहे आणि ती तुम्ही दिलीच पाहिजे अशी मी त्यांच्याकडे मागणी केली. आणि आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे जिल्हाध्यक्ष स्वतः देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब मीटिंग मुंबईमध्ये दादर या ठिकाणी होत असताना देखील दादांनी सांगितल्यानंतर मला बोलून घ्यायला सांगितलं. म्हटलं 30ची तारीख पुढे मागे होऊ शकत नाही. आणि खरोखरच मला विश्वास बसत नाही. मी जेव्हा भेटायला गेली मंत्री महोदयांना, ते खोपोली परिसरात होते, त्यांचे कार्यक्रम सुरू होते. त्यांना भेटल्यानंतर फक्त एकच मिनिटं त्यांनी मला सांगितलं की ताई पक्षाची मीटिंग आहे, कार्यकारिणीची मीटिंग आहे. आणि मुळात म्हणजे स्वप्न पंतप्रधानांचं तुम्हाला ठाऊक आहे, आज सगळे टीव्हीवर पाहत असतील की नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे ते ठाण्यामध्ये साकार होण्यासाठीचा दुसरा कार्यक्रम. परंतु हे सगळं असताना देखील मला असं बिलकुल मनात वाटलंच नाही. सगळे नानाची वाट पाहत होते इथे वाढदिवसासाठी. आता खरं बोललं पाहिजे, आता खरं बोललं पाहिजे, नाहीतर कोणी विश्वास ठेवणार नाही. आम्हाला आनंद तेव्हाच होणार होता जेव्हा साहेब आले तर. आणि सकाळी 9 वाजता दादांचा फोन खणाणला आणि दादांनी आदेश दिला की ताई मी बोललो आहे पण तुम्हाला त्यांना भेटावं लागेल. आता दादांनाही माहीत नव्हतं की कुठे आहेत आणि मंत्र्यांनाही माहीत नव्हतं की ताई आपल्याला भेटणार आहेत म्हणून. परंतु जसं म्हटलं साहेब सगळ्यांनी की फार हट्टी आहे मी, खूप हे आहे, पण टार्गेट अचीव करायचं म्हणजे करायचं आणि ते काही झालं तरी करायचंच. आणि मग हे माझ्या जनतेसाठी आहे, स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही. या मंचावर असणारे आदरणीय व्यासपीठ याच्यासाठी म्हणेन की इतकी नावं आहेत का एक जरी नाव माझ्याकडून चुकलं ना तर मला कोणी माफ करणार नाही. कारण जितके वर बसलेत साहेब तितक्याच माझ्या सरपंच ताई खाली बसल्या. माझा जीव मगापासून वर खाली होतोय. विविध विकास सोसायटीच्या व्हाईस चेअरमॅनपासून सगळे पत्रकार मंडळी समोर आहेत, पण अधिकारी वर्ग सुद्धा ज्या वेळेला बहीण साहेब साहेब माणूस या ठिकाणी अनेक मोठे मोठे अधिकारी बसलेले आहेत. परंतु या ठिकाणी मला
जेव्हा तुम्ही संधी मिळाली आहे, मला साहेबांना संधी द्यायची आहे. शिक्षण क्षेत्रातल्या लोकांनी देखील या ठिकाणी येऊन आदिवासी विभागाचं नेतृत्व करणाऱ्या ते दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी कॅलेंडरचं प्रकाशन करतात. त्यांचा कार्यक्रम झाला. पण इतका संयम कसा असू शकतो हा विचार करून करून संयम पेपर बघून मंगल बांदलने दंगल करून टाकली. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, भावना व्यक्त केल्या, प्रत्येकाने आपली आपली मतं व्यक्त केली. पण मी तुम्हाला सांगते की मी गेली 2 वर्ष पक्षात आल्यापासून या नेतृत्वाला पाहत असताना मला खरोखरच एक दिवस माझी इच्छा होती पहिल्या दिवसापासून की मी एकदा यांना, म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे ताईसारखीची इच्छा काय असायला पाहिजे. ज्या देवेंद्रजींनी सांगितलं की ताई तुम्हीच कमळ फुलवणार, तुम्हीच जुन्नरच्या आमदार होणार, त्यांचं आजही स्टेटमेंट सगळीकडे आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं प्रवेश घेताना. परंतु महेश दादा सुद्धा काळजी करत या ठिकाणी पोहोचले, कारण त्या दोघांची देखील तितकीच घट्ट मैत्री आहे. आणि म्हणून कार्यकर्त्याला ताकद द्यावी कशी, कार्यकर्ता सांभाळावा कसा, तो नेता कसा होईल, ज्यावेळी त्याला नेतृत्व ताकद देईल. आणि देवेंद्रजींची खूबी आहे, कारण चालता जाता गाडीमध्ये सुद्धा सांगितलं की महेश दादाला म्हटलं, दादा तुम्हाला विचारूनच पक्षात आली आहे. जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातले 13 दिग्गज माझ्याबरोबर बसले, चर्चा झाली. परंतु पक्षात येताना सगळा माझ्या शिवसैनिक, जवळजवळ 60% शिवसैनिक साहेब, जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, या ठिकाणी नगरसेवक असेल, या पंचायत त्याचबरोबर बाजार समिती असेल, या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातल्या खरेदी विक्री संघापासून तर अगदी सगळ्या सरपंचांपासून माझ्या पाठीशी येणारे हे सगळी लोक माझ्या विश्वासावर आली. मग माझी जबाबदारी जादाची वाढली आणि मला वाढदिवसाची भेट घेण्यासाठी हे दिवसभर कुठे ना कुठे, संध्याकाळी माझं गाव इथून इतकं लांब आहे, थंडी वारा पाऊस आणि उघड्यावर कार्यक्रम असतो, तिथे येतात. पहिल्यांदा कुठेतरी सभागृहात कार्यक्रम आलेला आहे. परंतु मला एकच आनंद आहे की ज्या नेत्यांना या ठिकाणी बोलवलं आहे त्या नेत्याचं नेतृत्व इतकं अफाट आहे की शब्दात व्यक्तच करू शकत नाही, शब्दात व्यक्तच करू शकत नाही. ते माझ्या भांडूप विधानसभा आम्ही म्हणतो, आता त्यावेळी ते भांडूप विधानसभेतले खऱ्या अर्थाने फार चिकाटीचे आणि खूप वेगळ्या पद्धतीचं नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाला तुम्ही देवेंद्रजीनंतर तुम्हाला कधी कळेल की या नेतृत्वाचं मला आकर्षण का, कारण शब्दाचे पक्के. जसं नितीन गडकरी म्हणायचे की ताई कोण बसलाय खुर्चीवर अधिकारी तो बघायचा नाही, तुम्हाला किती कळतं, तुम्ही किती अभ्यास करता आणि त्याच्या समोर जाता, मग निश्चितपणाने तुमच्या धमक आहे. तुम्ही जर पाठपुराव्यात कमी पडणार नसाल तर कोणीही असू दे, चंद्रशेखर सारख्या व्यक्तीला त्या ठाण्यामधून घालवू नये म्हणून आम्ही महिनाभर डबे घेऊन जात होतो विक्रोळीमधून आणि त्या ठिकाणी संघर्ष करत होतो त्यांना ठेवण्यासाठी. म्हणून त्या ठाण्याचा विकास झाला. जयवंती बेननी आम्हाला बोटाला धरून शिकवलं वयाच्या 19व्या वर्षी की नेतृत्व कसं करावं, कशा पद्धतीने चालावं, कशा पद्धतीने बोलावं, कशा पद्धतीने मांडावं. सत्ता नसेल तर काय करू शकतो. ह्या पुणे जिल्ह्यामध्ये माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता, एकच पर्याय होता. जिला 7-12 माहीत नव्हता, तिला 8 माहीत नव्हता, अशी महिला ज्या वेळेला मुंबईसारख्या ठिकाणी, ईशान्य मुंबई सोडून या ठिकाणी येते आणि आपल्या असणाऱ्या लोकांमध्ये मिसळते आणि इथे तुम्ही लोक पहिल्या क्षणी, बघता क्षणी मला अगदी सुषमा स्वराजची पदवी देऊन मोकळे होता. तुमच्यासारख्या भोळ्या भाबड्या लोकांना आपल्याला जिंकायचं आहे हे उराशी स्वप्न बाळगून मी काम सुरू करते. शिवसेना म्हणते की आमचं तिकीट आहे, तुम्हाला देता येणार नाही. आणि शरद भाऊ कुलकर्णींनी खूप प्रयत्न केले, सानेताईंनी केले, नफीजा हुसेन, परंतु शेवटी तिकीट काही मिळालं नाही. तिकीट शिवसेनेचं मिळालं. मी बाळासाहेब ठाकरेंची एक अनुयायी आहे. त्या पद्धतीने मी काम देखील तितक्याच ताकदीने मला मिळालेल्या त्या वेळच्या संध्या घेत असताना या तालुक्यात माझ्या गोरगरीब जनतेसाठी मी करत राहिली. तो ध्यास घेऊनच मी माझं जीवन जगली. बाळासाहेब पाटे त्याचे साक्षीदार आहेत, मंचावरचे अनेक प्रत्येकजण साक्षीदार आहे, तुम्ही सगळे साक्षीदार आहात. परंतु असं वाटलं की जिल्हा परिषद सदस्य असताना मला शहरी भागामध्ये, कारण माझे बरेचसे शहर अध्यक्षापासून सगळे उभे आहेत, यांना मला देता येत नव्हतं. साहेब मला देता येत नाही, माझी अडचण होती. कारण मी जिल्ह्यात शेजारच्या तालुक्यात बसलेत आंबेगाव, तिथे सुद्धा सरपंचांना कामं द्यायची 50-50 लाखाची, खेडला द्यायची, रामशेठ गावडेंना ताकद द्यायची, सगळ्यांना द्यायची, बघी दौंडपासून काम करायची बारामतीपर्यंत. परंतु माझ्या जुन्नर शहराला मला काम करता येत नव्हतं.
ज्या वेळी मी भाजपमध्ये आली आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या खुर्चीवरून खाली उतरल्यानंतर 2 वर्ष होत आली, कळत नाही प्रशासन लागलं. प्रशासन आहे जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये, आपण सगळीकडे बघतोय. पण माझी निवड जेव्हा या ठिकाणी नियोजन समितीवर झाली, मला जेव्हा संधी मिळाली, मी शहरामध्ये काम करू शकते ही ताकद जेव्हा पंखात मिळाली, तो आनंद वेगळा होता साहेब. म्हणून तुम्हाला सांगते की नगर त्या ठिकाणी शहरामध्ये काम करण्याचा ध्यास घेतला आणि तिथे देखील आज काम करतोय. ती कामं सुद्धा अशीच की कार्यकर्त्यांना आणि जनतेच्या, गोरगरीब जनतेच्या हिताची त्यांना भावना आली. सरपंच घडवले, सरपंच केले, पण ते सरपंच सुद्धा तसेच आहे. मग कोणताही सरपंच घ्या, ते हेणेरेमध्ये घ्या, सावरगावमध्ये घ्या, नारायणगावमध्ये घ्या, बारुवाडीमध्ये घ्या, कुठेही घ्या. अगदी आदिवासी पट्ट्यामध्ये सुद्धा पाठीमागे सरपंच लोक बसले, महिला सरपंच बसलेल्या आहेत. माझ्या आदिवासी महिला सरपंच हापसी बंद पडली, ताईला फोन, लाईट गेली, ताईला फोन, डॉक्टरकडे जायचंय, पेशंटला न्यायचंय, गाडीची व्यवस्था, ताईला फोन. आणि म्हणून आरोग्याचा कार्यक्रम कधी आपण टाळत नाही, तो कार्यक्रम आपण घेतो. आणि एखाद्याला जेव्हा कळतं की मी आजारी आहे, मला आजार आहे, तो अज्ञानात सुखी असो, त्याला दुखी करायचं नसतं. म्हणून आपण या ठिकाणी हा कॅम्प 5 दिवस चालवला. तो कॅम्प चालवत असताना त्या ठिकाणी आपण अपंगांसाठी शिबिर घेतलं आणि त्या शिबिरामधून 257 लोकांच्या तपासण्या झाल्या. आणि आजपर्यंत भूतो न भवितो इतिहासात कधीही 4थ्या दिवशी कुणालाही सर्टिफिकेट मिळालेलं नाही. ते आज आपण देणार आहोत. हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. माझे अपंग विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, मुलांची संख्या जास्त सर्टिफिकेट देताना आपण बघणार आहात. तर त्यामध्ये आता बदल असा झालाय की पूर्वीची सर्टिफिकेट चालत नाही, कारण पूर्वीच्या सर्टिफिकेट ऑफलाईन होती, आता ऑनलाईन आहे सगळी सेवा. म्हणून 15 रुपया मोदीजी टाकतात, तो तुमच्यापर्यंत पोहोचतो. अनेक योजना मला बोलायचं नाही का, ते आपण नेहमीच बोलतो, परंतु या ठिकाणी असाच 15 रुपया खरोखरच योग्य व्यक्तीला मिळाला पाहिजे या हेतूतून आरोग्य ते काम त्या ठिकाणी बदल केलेला आहे. म्हणून ऑफलाईन झालेले ते तुमचे दाखले आता घेतले जाते, त्याच्यावर नोकऱ्या मिळत नाही किंवा त्याच्यावर लाभ मिळत नाही किंवा त्याच्यावर योजना घेता येते. केंद्रातल्या अनेक योजना आहेत, पण त्या देताना मला लक्षात आलं की हा प्रकार आहे. आणि म्हणून आज जे सर्टिफिकेट आपण वाटप करणार आहोत ते असं होत नाही. परंतु आज दिलेल्या सर्टिफिकेटवर आपलं समाधान होणार नाही. नुसते 257 नाही, तब्बल 4,500 ते 5,000 लोक अपंग आहेत. त्याच्यामध्ये मतिमंद आहेत, त्याच्यामध्ये असणारे जे शरीराचे अवयव, मणके गेले ॲक्सिडेंटमध्ये, हात गेलाय, पाय गेलाय, कान नाही. आपण आता पाहिली की गणेशची मुलगी, कान नसलेली, होल आहेत फक्त, एवढी गोड सुंदर मुलगी, पण आज तिला ऑपरेशनसाठी पैसे नाही. 12.5 लाखाचं मशीन बाहेरून आणायचंय. कपिल पाटलांच्या कार्यक्रमामध्ये साहेबांना नुसतं सांगितलं की साहेब मला या मुलीला कान द्यायचे आहेत, या मुलीला कान द्यायचे आहेत, 25 लाख रुपये सुद्धा लागू शकतात. साहेबांनी एका क्षणात सांगितलं, नुसता कागद बघितला, फोटो बघितला, सांगितलं, काही दिलं, केलं. असा नेता कधी बघायला मिळेल का? आणि त्या मुलीची ट्रीटमेंट सुरू झाली आहे. आता लवकरच पुढच्या महिन्यात तिचं ऑपरेशन होणार आहे. गिरीश महाजनांचे पैसे देखील दाखल झाले. आता मोदी सरकारचे पैसे दाखल होतील आणि तिचं ऑपरेशन होईल. हा आनंद वेगळा असतो. वाढदिवसाला कोण कुठं जातं, कुठे फिरायला जातं, बाहेर जातो, परदेशात जातो. चव्हाण साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छिते, नाही चव्हाण साहेबांना सांगू इच्छिते की मी अजून गणपतीपुळे पाहिलं नाहीये. माझा गणपतीपुळे मी अजून पाहिलं नाही, गोवा अजून बघायला गेली नाही, कारण माझं दैवत हे आहे. हे सगळे ह्यांच्यामध्येच मी इमारत बांधायला पाया खोदायला गेली पंढरपूरला, 4 फ्लोर चढले झालेत, पण मी आतापर्यंत जाऊ शकली नाही. अवताड्यांना का भेटायला जायचं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की माझे विठ्ठल रुक्माई इथेच आहे, तुमच्यामध्येच आहे, माझे दैवत तुम्ही आहात. आणि म्हणूनच गेली 20 वर्ष, आता 22 वर्ष झाली, गेली 20 वर्ष तुम्ही मला वेगवेगळ्या मतदारसंघातून संध्या दिल्यानंतर भरभरून प्रेम केलं. परंतु जशी मी आता खंत व्यक्त केली, आता तर माझ्याकडे कालवा समिती पण आली. आता पाणी कसं कोण पळवतं तेच बघायचं आहे, कारण ती नव्हती आतापर्यंत आपल्या हातात. 22 वर्षात ही आपल्या हातात आली. हे मला पक्षाने दिलं. अधिकार दिला तर तुम्हाला न्याय देताना मी कसा द्यावा, आणि त्याच्यासाठी निश्चितपणाने मी कटिबद्ध आहे तुम्हाला दिलेल्या शब्दांना. मी कधीच पळवाट काढत नाही, पळत नाही. मला संघर्ष करायची सवय. संघर्ष हा माझ्या जीवनाचा एक अंग बनून गेलेला आहे. आणि माझा संसार म्हणाल तर मला सांगायला अभिमान आहे. मला 2 मुली आहेत. एक छोटी मुलगी परदेशात शिकून आली, MBA झाली, आणि ती भोसले घराण्यात आहे सातारला. ते दोघेही परदेशातून शिकून आले. ते अगदी
सक्षम आहेत मुलांना पायावर उभं केलं, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं, त्यांना कोणाकडे हात पसायची गरज नाही. सुनबाई माझी इथे बसली आहे, ती सुद्धा मोठ्या कंपनीत त्या ठिकाणी सिनियर ऑफिसर सिनियर मॅनेजर म्हणून आहे. चिरंजीव देखील कामगार युनियनमध्ये आहे. या ठिकाणी मोठी कन्या या ठिकाणी ॲडव्होकेट ज्योती दुराफी तिचे मिस्टर देखील महिंद्राचे मॅनेजर आहेत. संसार जाग्यावर आहे, सगळं व्यवस्थित आहे. परंतु हे करत असताना माझं पक्षावरचं माझं लोकांवरचं काम करण्याची ताकद आणि हे शिकवलं असेल तर जयवंतीबेन मेहता आणि दादा कणगुटकर जे माझे नेते होऊन गेले CS मेहता साहेब यांच्याकडून मी शिकली आणि म्हणून आज मी घडून तुमच्या समोर आली. तसंच मी कार्यकर्त्यांना घडवायचा प्रयत्न करते. या ठिकाणी ज्या अपंगांना आपण आज सर्टिफिकेट देणार आहोत साहेबांचं मनोगत ऐकल्यानंतर, पण साहेब तुम्ही येण्याचा आनंद आम्हाला इतका अफाट आहे. मला एवढ्या कमी वेळात तुमच्यावर बोलता येणार नाही, परंतु निश्चितपणाने एक दिवस असा असेल की त्या दिवशी मी तुमच्यावर बोलेल आणि तुमच्यावर काहीतरी वेगळं लिहेल सुद्धा. कारण तुमचा इतिहास या जनतेला माहीत नाही का राजकारणाची पहिली शिंदे सरकार जर कोणी फिरवलं असेल तर त्याचा चक्रधर तुमच्या समोर बसले. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.